ओम साऱ्या मैत्रिणींनो, गिब्रारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे ते 34 छातीच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत, ज्याची तयार उंची आहे 13 इंच प्लस आपण 1 इंच घेतलेले आहे शिलाई मार्जिंगसाठी। अशाच पद्धतीने पहा, वरतीही आपल्याला बरोबर 14 इंचावरती दोन जागेवर पॉईंट देऊन घ्यायचा। त्यानंतर पाहता याचं शोल्डर जे आहे ते आपण 5.5 इंचावरती घेतलेलं आहे। त्याच पद्धतीने खाली थोडंसं येऊन 5.5 इंचावरती मार्क करायचं। त्यानंतर पाहता याची मुंडा खोली जी आहे ती आपण 5.5 इंचावरती घेतलेली आहे। व्यवस्थित असं 5.5 इंचावरती आपण मार्क करून घेतलेला आहे। आता चौथीचा जो चौथा भाग येतो आपला फोर्थ पार्ट जो आहे तो 8.5 इंच येतो, प्लस आपण 1.5 इंच शिलाई मार्जिंग देणार आहोत। तुम्ही हवं तर 2 इंचही देऊ शकता। 10 इंचावरती बरोबर असं आपण मार्क करून घेतलेलं आहे। व्यवस्थित असं कमरेच्या बाजूला 10 इंचावरती मार्किंग केली आणि हे दोन्ही पॉईंट असे व्यवस्थित सरळ रेषेमध्ये जोडून घेतलेले आहेत। आता इथे पहा 8.5 इंचावरती आपल्याला व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर पहा, आता ह्याचं आपण जी मुंडा खोली आहे ती 1.25 इंचावरती देणार आहोत, कारण हा डीप नेक आहे। ज्यावेळेस तुम्ही छोट्या गळ्याचं ब्लाऊज बनवता 6 पेक्षा कमी गळ्याची उंची असेल त्यावेळेस तुम्ही इथे 1.5 इंच घ्यायचं आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे। अशा पद्धतीने फ्रेंच कर्वच्या सहाय्याने त्याला आपण शेप देऊन घेतलेला आहे। त्यानंतर पहा, आता गळा रुंदी जी आहे ती आपण 2.25 इंचावरती घेणार आहोत। त्यानंतर आपण गळ्याची उंची जी आहे ती 9 इंचावरती फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेले आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आणि गळा रुंदी जी आहे ती 2.5 इंचावरती घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण चौकोनी आकार देऊन घेतलेला आहे। पहा, तुम्हाला हवा तसं तुम्ही देऊ शकता, बॅक पार्ट आहे। त्यानंतर टक्स पॉईंट जो आहे तो 4 इंचावरती घ्यायचा आहे। टक्सची उंची जी आहे ती 4 इंचावरतीच घ्यायची आहे, तयार 3.5 इंच होणार आहे। आणि व्यवस्थित असं अर्धा इंच दोन्ही बाजूने मार्क करून हा जो आहे तो टक्स पॉईंट 1 इंचाचा आपण इथे रेडी करून घेतलेला आहे। त्यानंतर पाहता फिटिंगच्या साईडला अर्धा इंच वरच्या बाजूने यायचं आहे आणि तिरकस रेषेमध्ये असं त्याला जोडून घ्यायचं आहे। ही पहा, व्यवस्थित अशी आपली इकडे ड्राफ्टिंग तयार झालेली आहे। आता पहा, गळ्याच्या बाजूने आपण अर्धा इंच जे आहे ते उतार देऊन घेतलेला आहे। आता हा तुम्ही स्टिचिंगच्या वेळेस कट करू शकता किंवा कटिंगच्या वेळेसही करू शकता। ज्यावेळेस तुमचा गळा उतरत असेल तर त्यावेळेस ही तुम्ही ट्रिक वापरायची, नसेल उतरत तर त्यावेळेस नाही वापरली तरी चालणार आहे। मी फक्त तुम्हाला दाखवून ठेवलेलं आहे। त्यानंतर व्यवस्थित असा बॅक पार्ट पूर्ण जो आहे तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे। फिनिशिंगमध्ये आपला बॅक पार्ट कट झालेला आहे। आता फ्रंट पार्टसाठी आपण पहा वेगळा असा पेपर देऊन घेतलेला आहे आणि त्याची जी उंची आहे ती आपल्याला एक्स्ट्रा 1 इंच वाढवून घ्यायची आहे। बॅकसाठी 13 इंच रेडी आहे, प्लस 1 इंच घेतलेले आपण शिलाई मार्जिंगसाठी। आता समोरच्या भागासाठी जी आहे ती आपण घेतलेली आहे 15 इंचावरती। बॅक साईडला 1 इंच वाढवून 14 झाली होती, फ्रंट साईडला आपण घेतलेले आहे 15 इंचावरती। लक्षात ठेवायचं, 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेले आहे समोरच्या भागासाठी। त्यानंतर व्यवस्थित असं पूर्ण 10 इंचापर्यंत आपण त्याला असं सरळ रेषेमध्ये जोडून घेतलेलं आहे। त्यानंतर काय करायचं, आपल्याला बॅकचा जो पार्ट आहे तो आहे तसंच ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा फ्रंट पार्टवरती। खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी कटिंग दाखवलेली आहे, एकदम इझी आहे। या पद्धतीने नक्की एक वेळा तुम्ही कटिंग करून पहा आणि ब्लाऊज कसा आहे तो ते नक्की कमेंट करून सांगा। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते, एक वेळा कटिंग करून तुम्ही स्टिचिंग करून पहा आणि मला नक्की रिप्लाय द्या। तुम्हाला काही अडचण येते का नक्की मला सांगा, तुम्ही त्याविषयी नक्कीच मी व्हिडिओ बनवेल। कुठलाही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। त्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर मी तुम्हाला तुमच्याशी बरोबर नक्की शेअर करणार आहे, पण तुम्ही जर मला सांगितलं तर मी त्यावरती व्हिडिओ बनवू शकते। पहा, हे पहा, अशा पद्धतीने जसं बॅक पार्ट आहे तसंच सेम आपण ड्रॉ करून घेतलेलं आहे। परत एक वेळा मोजून घ्यायचे, मागे पुढे व्हायला नको म्हणून। 5.5 इंच इथे आहे बरोबर, त्याच पद्धतीने 5.5 इंचावरती समोरही आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून मागे पुढे व्हायला नको। त्यानंतर व्यवस्थित असं आपण मुंडा खोली किती घेतली होती 5.5 इंचावरती, बरोबर 5.5 इंचावरती इथे आपला पॉईंट आलेला आहे। अशा पद्धतीने इथेही मार्किंग करून घ्यायची आणि हा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। हा आपल्याला समोरचा मुंडा देण्यासाठी तयार करून घ्यायचा आहे। पहा, इथे जे आहे ते आपल्याला इकडे 2 इंच सेंटर काढायचं आहे। आता पहा, इकडे आपण 1.25 इंचावरती घेतलं होतं, म्हणजे याचा सेंटर किती येणार आहे आपला, हे पहा, इथे पॉईंट देऊन घेतलेला आहे आपण। अर्धा इंच बरोबर आपल्याला मुंडा खोली हवी आहे। फ्रेंच कर्वच्या सहाय्याने तुम्ही डायरेक्टही करू शकता। पहा, अशा पद्धतीने अर्धा इंचावरती बरोबर असं आतल्या बाजूला यायचं आणि व्यवस्थित असं फ्रेंच कर्वच्या सहाय्याने तुम्ही असा शेप देऊन घ्यायचा आहे। नवीन असाल तर फ्रेंच कर्व कंपल्सरी घ्या, जेणेकरून तुमचा आकार बिघडणार नाही आहे आणि तुम्हाला कटिंग करण्यासाठी खूप सोपं जाणार आहे। त्यानंतर पाहता इथेही 2.25 इंचावरती आपल्याला गळ्याची जी रुंदी आहे ती देऊन घ्यायची आहे। समोरचा गळा जो आहे तो पहा आपण इकडे व्यवस्थित असं 6 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे। तुमचा कस्टमरचा किती असेल त्या हिशोबाने तुम्ही घ्यायचं आहे आणि 2.5 इंचच इकडे आपण गळा रुंदी देणार आहोत, जेणेकरून तो ब्लाऊज घातल्यानंतर ताणल्यासारखं व्हायला नको, म्हणून थोडासा जो आहे तो गळा खालच्या बाजूने
थोडासा रुंद घ्यायचा असतो। अशा पद्धतीने पॉईंट आपण जोडून घेतला। त्यानंतर काय करायचं आपल्याला, आता इकडे योकपट्टी काढायची आहे। तर योकपट्टी पहा, आता या साईडला आपण 3 इंचावरती व्यवस्थित अशी मार्क करून घ्यायची आहे। ही मीडियम साईज आहे, जेणेकरून छोटाही व्हायला नको आणि मोठाही व्हायला नको। छोट्या साईजचं ब्लाऊज आहे, त्यामुळे जी रेडी जी होणार आहे ती आपली अर्धा इंच दोन्ही बाजूने शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे आणि तयार जी आहे ती 2 इंचाची होणार आहे। पहा, अशा पद्धतीने दोन्ही पॉईंट मॅच करून घ्यायचे आहेत। आणि इथेही तुम्हाला इथे आता वरच्या साईडला जे आहे तिकडे 1.25 इंचावरती वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे 1.5 इंच, फक्त 1 इंचाला कमी अशा पद्धतीने। त्यानंतर सरळ रेषेमध्ये पुढे आपल्याला 3 इंचावरती जायचं आहे, पॉईंट देऊन घ्यायचा आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने इथेही पहा तुम्हाला योकपट्टीचा असा आकार देऊन घ्यायचा आहे। फ्रेंच कर्व असेल तर खूप सोपं जाणार आहे तुम्हाला पहा कटिंग करण्यासाठी आणि एकदम फिनिशिंगमध्ये तुमची कटिंग होणार आहे। कटिंगवरतीच आपलं पूर्ण ब्लाऊज अवलंबून असतो, हे मी तुम्हाला खूपदा सांगितलेलं आहे। आता इकडे पहा 34 साईजसाठी आपण इकडे 5.25 इंचावरती जी आहे ती कटोरी मार्किंग करून घेणार आहोत। त्यानंतर पहा, आता इथे वरच्या बाजूने गळ्याच्या 1 इंच वरच्या साईडला जायचं आहे आपल्याला आणि इथून पहा बरोबर सरळ रेषेमध्ये 3 इंचावरती सरळ जायचं आहे वरच्या बाजूने अशा पद्धतीने। त्यानंतर पहा, इथे तुम्ही फ्रेंच कर्वचा वापर करू शकता। हे तिन्ही पॉईंट असे व्यवस्थित मॅच करून घ्यायचे आहेत पहा आपल्याला। आता इथून आपण मुंड्यापासून आतल्या बाजूला 2.5 इंचावरती यायचं आहे आणि जरी नाही आले तुम्ही तरी 3 इंचाचा हा पॉईंट आणि 1 इंचाचा हा पॉईंट पकडला तरीही पहा इथला जो मधला जो आकार आहे तो तुम्हाला मिळून जाणार आहे। पहा, त्यासाठी दोन्ही ट्रिक दाखवलेले आहेत मी। व्यवस्थित अशा पद्धतीने कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे। किती फिनिशिंगमध्ये मस्त असा आपला शेप तयार झालेला आहे। पहा, खूप सोपी पद्धत आहे, अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। आणि योकपट्टी पहा तुम्ही योकपट्टीच्या हे वरचा जो पार्ट आहे तिकडेही आपल्याला अर्धा इंच वरच्या साईडला जायचं आहे फिटिंगच्या बाजूने, कारण बॅक पार्टलाही आपण अर्धा इंच वरच्या बाजूने गेलेलो आहोत। अशा पद्धतीने कटिंग केली ना तर खूप फिटिंग मस्त बसते, अशी आपली खूप सुंदर असा ब्लाऊज आपला तयार होतो। तर इथे पहा 8.5 इंचावरती बरोबर आपली फिटिंग येणार आहे। अशाच पद्धतीने पहा 8.5 इंचावरती बरोबर असं पूर्ण लास्टपर्यंत ही जी आहे ती फिटिंग येणार आहे। आपण योकपट्टीवरती मार्क करून घेणार नाही आहोत, फक्त समोरच्या बाजूने मार्क करायचं आहे। पहा, कटोरीच्या बाजूच्या पार्टला आणि एवढा जो आहे तो मधला आपला कटोरीचा जो आहे तो पोर्शन राहणार आहे, ते फक्त मी तुम्हाला मार्क करून दाखवलेलं आहे। आणि अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे। योकपट्टीला ज्यावेळेस आपण अस्तर आणि विण फॅब्रिक दोन्ही लावतो त्यावेळेस तुम्ही 1 इंच वाढवायचं आहे, लक्षात ठेवा। ज्यावेळेस तुम्ही जोडलेली योकपट्टी काढणार त्यावेळेस फक्त वरच्या बाजूनेच आपल्याला शिलाई देण्यासाठी अर्धा इंच लागणार आहे, त्यामुळे अर्धा इंच यामधून मायनस करून घ्यायचं आहे। प्रत्येक छोट्या मोठ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते मैत्रिणींनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत जा, त्याशिवाय तुम्हाला काही समजणार नाही आहे। ज्यावेळेस आपण दोन्ही बाजूने अर्धा इंच योकपट्टीचा कपडा जोडतो त्यावेळेसच 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही फक्त कटोरीच्या बाजूला ज्यावेळेस तुम्ही योकपट्टी जोडणार असाल, डबल फोल्ड कपडा घेणार असाल तर त्यावेळेस अर्धा इंच फक्त एक्स्ट्रा घ्यायचं आहे जोडण्यासाठी। आणि जर तुम्ही अस्तरचं ब्लाऊज शिवत असाल तर त्यावेळेस 1 इंच एक्स्ट्राची मार्जिन आपल्याला जी आहे ती उंचीमध्ये घ्यायची आहे, अशा पद्धतीने। त्यानंतर पहा, आता इकडे समोर मी गळ्याचं राऊंड द्यायला विसरली होती। अशा पद्धतीने इकडे तुम्ही गोल शेप देऊन घ्यायचा आहे नेकला असा। आपण समोरच्या भागाला जो आहे तो गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आणि व्यवस्थित असा तो कट करून घ्यायचा आहे। इथे अर्धा इंच पहा आतल्या बाजूला यायचा आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने जरी तुम्ही गोल आकार दिला तरीही चालणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आकार देऊन घेतला, कट करून घेतलं। त्यानंतर योकपट्टी जी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे। पहा, दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशी योकपट्टी जशी मार्क केली कटोरी जशी मार्क केली तशीच आपल्याला ती कट करून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे 2 पार्ट्स आपले जे आहे ते आहे असेच आपल्याला ब्लाऊज पीसवरती ठेवून घ्यायचे आहेत आणि कट करून घ्यायचे, त्याच्यात काही वाढवायचं नाही, एक्स्ट्राची मार्जिन कुठेही द्यायची नाही त्याला। फक्त आपल्याला आता काय करायचं आहे, कटोरी जी आहे ती वाढवून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित जशी आपण कटोरी कट केली होती सेम त्याच पद्धतीने ती आपल्याला आधी पेपरवरती ड्रॉ करून घ्यायची आहे। कटोरी वाढवण्याची खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे, एकदम इझी मेथडमध्ये दाखवलेली आहे। शेवटपर्यंत नक्की पहा कशा पद्धतीने कटोरी वाढवली जाते। हे पहा, आपण जेव्हा स्केच पेनने ड्रॉ करतो तेव्हा थोडंसं मोठं होऊ शकतं, त्यानंतर जेव्हा तुम्ही हेच पेपर पॅटर्न जेव्हा ब्लाऊज पीसवरती ठेवता त्यावेळेसही थोडासा कपडा एक्स्ट्रा होऊ शकतो, त्यामुळे मार्किंग केली तरी त्यानंतर परत एक वेळा चेक करून घ्यायचं आहे। तर इथे 5.25 इंचावरतीच बरोबर कटोरी पाहिजे। तर दोन्ही बाजूने स्केच पेनने थोडंसं मागे पुढे झालेलं आहे तर ते बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं। जेव्हा आपण वाढवतो त्यावेळेस 1-2 पॉईंट वाढत जातात, त्यामुळे काळजीपूर्वक पाहायचं आहे। त्यानंतर पहा, आता याचा सेंटर काढून घेतला आपण
नंतर 1.5 इंच जे आहे ते कटोरीच्या ह्या बाजूने वाढवून घ्यायचं आहे. सेम त्याच पद्धतीने याही बाजूला 1.5 इंच वाढवायचं आहे. 1 इंच वाढवू नका, 1.5 इंच वाढवायचं आहे. कारण 1.5 इंच ज्यावेळेस आपण वाढवतो त्यावेळेस जो आपली कटोरी जेव्हा आपण घालतो ब्लाऊज त्यावेळेस खूप एकदम फिनिशिंगमध्ये बसतो. आणि ती व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. आपली तयार योगपट्टी कितीची निघाली होती सेम तेवढीच आपली इकडेही आपली ड्रॉ झालेली आहे का हे चेक करून घ्यायचं आहे. मागे पुढे फक्त होऊ द्यायचं नाही आहे, साईज वाढायला नको त्यासाठी समजून सांगत आहे. तिकडे 5 इंचावरती आलेली आहे बरोबर. त्याच पद्धतीने याही बाजूने व्यवस्थित असं आपल्याला 5 इंचावरती जे आहे ते सरळ रेषेमध्ये यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे 1.5 इंच इथे वाढवलेलं आहे, 1.5 इंच समोरच्या या बाजूने वाढवून घेतलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता मिडलचा जो त्याचा पॉईंट आहे तो तोही सरळ रेषेमध्ये 1.5 इंचावरती वाढवून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही बाजूनी जे आहे ती आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे. तर या बाजूने इथपर्यंत जो पॉईंट आहे तो किती इंचावर आलेला आहे, 4.5 इंचावरती बरोबर. त्याच पद्धतीने हाही पॉईंट जो आहे तो 4.5 इंचावरतीच बरोबर यायला पाहिजे, हेही चेक करून घ्यायचं आणि त्यानंतरच मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला. आता इथे आपल्याला 1/2 इंच जे आहे ते जोडायला वरच्या बाजूने वाढवून घ्यायचं आहे कपडा. 1/2 इंच इथे वाढवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं लक्षपूर्वक पाहायचं आहे. 1/2 इंच जोडण्यासाठी भरपूर झालेलं आहे तिथे, कारण ज्यावेळेस आपण तिकडे पायपिंग लावतो किंवा पट्टी लावतो त्यावेळेस बरोबर फिनिशिंगमध्ये येऊन जातं. त्यानंतर आता ही पूर्ण जी कटोरी आहे ती अशा पद्धतीने व्यवस्थित मोजून घ्यायची. आता ही आपली 8 इंचावरती भरलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 2-2 इंचाचे जिथे जिथे आहे तिथे असे मार्क करून घ्यायचे. 2 पॉईंट इथे, त्यानंतर परत इकडे 2 पॉईंट अंतर सोडायचं, परत इथे 2 पॉईंट अंतर सोडायचं आणि पुढे बरोबर 2 पॉईंट अंतर एवढं राहणार आहे. आता इथे काय करायचं आहे, अर्ध्यावरच्या साईडला आपण 1/2 इंच वाढवलं, इथे किती वाढवायचं आपल्याला, अर्धा इंच. परत जो पॉईंट दिला होता तिकडे आपल्याला किती वाढवायचं आहे, 1.25 इंचावरती. आणि त्याच्या खाली जो पॉईंट दिला आहे तिकडे वाढवायचं आहे 1 इंचावरती. खालच्या बाजूला बरोबर येणार आहे 1.5 इंच. अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. या पद्धतीने वाढवायची आणि पॉईंट देत देत बरोबर आपल्याला ही कटोरी लास्टपर्यंत अशी जोडून घ्यायची आहे. ही पहा किती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये अशी आपली कटोरी वाढलेली आहे. कुठेही कमी जास्त पडणार नाही आहे. अशा पद्धतीने नक्की कट करून पहा एक वेळा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की मैत्रिणींनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चला. एक लाईक तर नक्कीच करायला विसरू नका. हे पहा अशा पद्धतीने ड्राफ्टिंग झालेली आहे. आता आपण हिला कट करून घेऊया व्यवस्थित असं. त्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे आता टक्स पॉईंट आपण कितीवर घ्यायचा आहे, टक्सची रुंदी किती घ्यायची आहे, कशा पद्धतीने फायनल कटोरीमध्ये अजून थोडंसं आपल्याला चेंजेस करायचं आहे ते मी तुम्हाला पुढे मोजून दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे पहा अशा पद्धतीने जेवढं आपण वाढवलेले आहे तेवढी साईज व्यवस्थित अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने पायपिंग लावल्यानंतर खूप सुंदर अशी कटोरी तयार होते पहा. हे पहा अशा पद्धतीने ही जी मार्किंग करून आपण कट केली ती रेडी झालेली आहे. आता इकडे काय करायचं आपल्याला मेन म्हणजे आता इथे आपल्याला टक्स पॉईंट देऊन घ्यायचा आहे. तर टक्स पॉईंट जो आहे तो आपला येणार आहे 2.5 इंचावरती. सरळ रेषेवरती 2.5 इंचावरती मार्क करायचं. त्यानंतर टक्सची रुंदी जी आहे ती आपण जेवढी वाढवली 1.5 इंच सेम तेवढीच आपल्याला टक्समध्ये घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर कट केली तुम्ही कटोरी आणि स्टिचिंग केली ना तर कुठेही ब्लाऊज ताणल्यासारखं होणार नाही आहे. तुम्हाला पहा खूप व्यवस्थित बसणार आहे, कटोरी छोटी पडणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला 1.5 इंच अंतर जे आहे ते वाढवून घ्यायचं असतं. त्यानंतर पाहता याला मिडलला आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजू बरोबर सेंटर टू सेंटर ठेवून घ्यायच्या. ह्याचा मिडल पॉईंट आपल्याला भेटलेला आहे पहा. व्यवस्थित अशी एकदम फिनिशिंगमध्ये आपली अशी कटोरी जी आहे ती कटिंग झालेली आहे. त्यानंतर पाहता हा ज्याचा जो आहे तो फायनल लुक झालेला आहे कटोरीचा. अशा पद्धतीची ही आपली कटोरीची जी वाढवलेली आहे ती रेडी झालेली आहे. किती सुंदर असा पफ आलेला आहे पहा. त्यानंतर आता इथे जसं 1/2 इंच आपण मार्क केलं होतं सेम त्याच पद्धतीने तुम्ही मागच्याही बाजूने 1/2 इंच मार्क करून घ्यायचं आहे. जेव्हा गळ्याजवळ मोठा असतो आपला बॅगचा त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. छोटा असेल तर त्यावेळेस नाही वापरली तरी चालणार आहे, पण मोठा गळा असतो त्यावेळेस पा उतरण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला 1/2 इंच जे आहे ते डाऊन करून घ्यायचं असतं. हे पहा अशा पद्धतीने आपला बॅगचा पार्ट कट झाला, फ्रंटचा कट झाला. ही पहा आपली योगपट्टी आहे. हे तिन्ही पार्ट आहेत ते आहे अशीच ठेवायचे आहेत आपल्याला. आणि त्यानंतर जी वाढवलेली कटोरी आहे ती अशीच व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. दाखवल्याप्रमाणे पहा अशा पद्धतीने कटोरी यावरती आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहे आणि अशीच जोडूनही घ्यायची आपल्याला पहा. ही पहा अशा पद्धतीने. आता कटोरीमध्ये थोडंसं आपल्याला इथे चेंजेस करायचं आहे. काय करायचं आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे पहा. त्याआधी तुम्हाला मी मार्किंग करून दाखवते. 34 साईजचं ब्लाऊज आहे, बरोबर 34 नंबर याच्यावरती लिहून ठेवायचा. त्यानंतर योगपट्टीवरतीही बरोबर आपल्याला
34 नंबर असंच लिहून ठेवायचं आहे. जी कटिंग करणार त्यावरती तुम्ही व्यवस्थित असं लिहून ठेवायचं, जेणेकरून तुमचा गोंधळ व्हायला नको. इकडे पुढचा भाग प्लस त्यामध्ये आपण आता किती उंची घेतलेली होती ती लिहून घ्यायची आहे. मागच्या भागासाठी आपण किती उंची घेतलेली होती पहा, 13 इंच प्लस 1 इंच 14 झाली होती आणि फ्रंट साईडला 14 प्लस 1 इंच 15 घेतलेली होती. अशा पद्धतीने लिहून ठेवायचं आणि बरोबर असं पुढच्याही भागाला मागच्याही भागाला बरोबर असं लिहिलं की तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही आहे. मागचा भाग आहे, मागच्या भागावरती मागचा भाग लिहून ठेवायचा. 13 इंच प्लस 1 इंच बरोबर 14 इंच. किती साईजची आपली ही कटोरी आहे कटिंग, 34 साईजची. अशा पद्धतीची जेव्हा तुम्ही लिहून ठेवणार आणि हे पेपर पॅटर्न सांभाळून ठेवायचे. कुठल्याही साईजचं जरी तुमच्याकडे ब्लाऊज आला तर पटकन तुम्ही ही कटिंग ठेवून लगेच ब्लाऊज कट करू शकता. फक्त फिटिंग करताना लक्षपूर्वक करायचं आहे, बाकी काही अडचण येत नाही. आता इथे फक्त आता कटोरीमध्ये आपल्याला काय चेंजेस करायचे व्यवस्थित लक्षपूर्वक पहा. अशी कटोरी सेंटर गळ्यापासून ठेवून बघायची आणि त्यानंतर व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आहे. आपल्याला इकडे फक्त कटोरी किती हवी आहे एक्स्ट्रा, अर्धा इंच. अर्धा इंचापेक्षा जास्त कटोरी नको आहे आपल्याला. मोजून घ्यायचं प्रत्येक वेळेस. हा पॉईंट विसरायचा नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत त्यासाठी बघा, मी तुम्हाला सांगते. त्यानंतर असं क्रॉसमध्ये बरोबर अर्धा इंच जे एक्स्ट्रा झालं आहे ते कट करून घ्यायचं. या पद्धतीने जर तुम्ही कटोरी कटिंग केली आणि स्टिचिंग केली तर कुठेही तुमचा ब्लाऊज बिघडणार नाही. पहा खूप सुंदर असं फिनिशिंगमध्ये बसणार आहे. जेव्हा जोडणार त्यावेळेस बरोबर हे अर्धा इंच एक्स्ट्रा जे अंतर आहे ते त्यामध्ये कवर होऊन जाणार आहे. अशा पद्धतीने पूर्ण आपली जी कटिंग आहे ती झालेली आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सर्वांचे